नमस्कार, मी गणेश आचवल. स्वामी क्रिएशन्स या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. निमित्त आहे एप्रिल मे 99 या नव्या कोऱ्या मराठी चित्रपटाचं आणि या चित्रा साकारणारे कलावंत माझ्यासोबत आहेत. गिरगावकर असणारा आनंदा कारेकर आणि या चित्रपटातली साजिरीची म्हणजे जाईची मावशी साकारणारी डॉक्टर पूजा सुरेश. मी तुम्हाला दोघांनाही सांगतो की तुम्ही तुमच्या भूमिकेबद्दल अनुभव शेअर करावा. अगदी. नमस्कार, मी डॉक्टर पूजा सुरेश आणि मी या चित्रपटात साजिरीची म्हणजे आमच्या जाईची मावशी हे कॅरेक्टर प्ले करते आणि तिचं नाव आहे पुष्पा. आता फार तर मी सांगणार नाही कारण की आमचा सिनेमा येतो आहे 16 मेला, तर तुम्ही नक्की 16 मेला हा सिनेमा चित्रपटगृहात जाऊन नक्की बघा. पण थोडंसं सांगायचं झालं ना, नॉस्टॅल्जिया मी जरा सांगू इच्छिते. आपण जेव्हा गावी जायचो तेव्हा ना आपल्याला एक कोणीतरी आत्या मावशी कोणीतरी असं गावात राहायचं आपल्याला, जी सगळ्यांचीच मावशी राहायची, सगळ्यांचीच आत्या राहायची आणि तिच्याकडे एक विशिष्ट मायाळूपणा राहायचा आणि ते पात्र मला साकारायला मिळालं. ते माझ्या वयापेक्षा जरा मोठं होतं. बरेच म्हणतात की अरे तू स्क्रीनवर बघितलं आणि आत्ता बघितलं तर ओळखायला नाही येणार कदाचित. हो, असं होऊ शकतं, पण तीच त्या पात्राची गंमत आहे. हा सिनेमा असा सिनेमा आहे की या सिनेमामध्ये अगदी प्रत्येक माणूस, प्रत्येक कॅरेक्टर तुम्हाला इतकं रिलेटेबल वाटेल ना की अरे हे माझ्यासोबत झालं आहे किंवा अशी व्यक्ती माझ्याही आयुष्यात होती. तर इतका गोड हा सिनेमा आम्ही बनवलेला आहे. आता याचं नामकरण विधी झालेला आहे, बारसं झालं आहे. तुमच्या भेटीला हा 16 मेला येणार आहे, तेव्हा तुम्ही प्लीज चित्रपटगृहात जाऊन नक्की बघा हा सिनेमा. तुम्हाला हा माझा कॉन्फिडन्स आहे, ही माझी विनंती म्हणा की तुम्हाला हा सिनेमा तुमच्या काळात घेऊन जाईल. आणि ज्यांनी नाही बघितला त्यांना डेफिनेटली असं वाटेल की आम्हालाही असं आयुष्य जगायचं आहे. त्यासाठी हा सिनेमा नक्की बघा. महत्त्वाची आता गोष्ट सांगायची म्हणजे ही अमरावती साईड धुळेची आहे आणि तरी पण हा कोकणातला चित्रपट ती जाऊन बघायला सांगते. म्हणजे तिने ते शूटिंगच्या दरम्यान म्हणजे ही बरेच दिवस तिकडे होती. म्हणजे मला वाटतं शेड्यूलच पूर्ण होती पूर्ण म्हणजे ही त्या म्हणजे आमची जी टीम आहे, डिरेक्शन टीम आणि कास्टिंग टीम आणि बाकीचे त्या टीमचा पण ही थोडंसं एक म्हणजे आर्टिस्ट असली तरी त्यांच्या हेल्पसाठी मदतीसाठी थांबली होती तिकडे. त्यामुळे हिने खूप कोकण अनुभवलं आहे. मी कोकणातलाच आहे त्यामुळे तसं मला माहिती आहे असं काय. तर म्हणजे हिच्याबद्दल हे सांगायचं की अमरावतीची असून तिने कोकणाबद्दल सांगितलं तर तुम्ही जाऊन बघा, म्हणजे तुम्हाला कोकण अनुभव आहे. त्याचं कारणच असं आहे की जरी हा सिनेमा कोकणातला असेल, तेच मी तुम्हाला सांगितलं सर मगाशी की हा प्रत्येकाला कुठे ना कुठे निगडीत वाटेल की माझ्याशी घडलं आहे. म्हणून असं नाही आहे की ही गोष्ट कोकणातली आहे, ही गोष्ट गावातली आणि गावातल्या माणसाची आहे. असं म्हणतात की कोणीतरी असं म्हटलं आहे की देवाने गाव बनवलं आहे आणि माणसाने शहरं बनवली आहेत आणि त्या गावाचं दर्शन घेण्याकरता तो अनुभव तुम्ही नक्की घेतला पाहिजे. त्यामुळे कुठेही असाल, अगदी महाराष्ट्राच्या कुठल्याही कानाकोपऱ्यात असाल तर तो हा अनुभव तुम्ही घ्या. ओव्हर टू आनंद सर. नमस्कार. आता मी कोकणातलाच आहे. आत्ताच मी सांगितलं खारेपाटणजवळ तळगाव म्हणून माझं तिकडे काय फार जाणं येणं होत नाही. पण म्हणजे हे म्हणजे वडिलांकडचं गाव, पण आईकडचं गाव असलं तो पण कोकणाचाच भाग येतो. रेवदंडा, अलिबाग रेवदंडा सगळ्यांना माहितीच असेल. हे आमचं सगळं एप्रिल मे 99मध्ये पण कोकण आहे तो श्रीवर्धन साईडचं आहे. श्रीवर्धनचं सगळं शूटिंग आहे. आणि रेवदंड्याला पण असंच म्हणजे भाषा आणि ह्या काही गोष्टी, परत बीच आणि ह्या सगळ्या गोष्टी ज्या तिथे होत्या त्याच इथे आहेत. त्यामुळे भाषेमध्ये थोडासा फरक आहे 19-20 तो तुम्हाला बघायला मिळाल. हां, इमोशन्स तसंच आहेत. किंवा तुम्ही कोकणातली घरं बघाल. मला अगदी मनापासून एक दुसरी गोष्ट सांगायची म्हणजे कोकणातली पण घरं आता थोडी बदलत चालले आहेत. म्हणजे ऑफकोर्स आता म्हणजे ते जे शेणाने सारवलेलं असायचं ते आता फार पाहायला मिळत नाही. आता लाद्या दिसतात. म्हणजे मध्यंतरीच्या काळात 10-15 वर्षापूर्वी मोझॅक एक लादी असायची, ती पण दिसत नाही तिकडे. त्याच्याही पुढच्या ज्या आत्ताच्या अशा पातळल्या ज्या लाद्या येतात त्याला काय म्हणतात माहीत नाही, पण ती माझ्या घरीसुद्धा आहे आणि त्याच हल्ली सगळीकडे दिसायला. तर मला एक मनापासून असं वाटतं की तो लुक कोकणातला ह्यातला चेंज झाला नाही पाहिजे. आता या चित्रपटातल्या माझ्या भूमिकेबद्दल बोलायचं म्हणजे ही 3 मुलं आहेत. त्यातल्या एका मुलाच्या वडिलांचं मी काम करतो आहे. आणखीन सिद्धेशच्या वडिलांचं प्रदीप नाव दाखवलं माझं. आणि आम्ही कोकणातलेच असल्यामुळे तिकडच्या आता म्हणजे काय वेगळं सांगणार, जे ह्यांनी सांगितलं ते कोकणाचं वेगळं सांगायचं हे म्हणजे असं की जे आमच्या अपूर्वा DOP होत्या त्यांनी जे कॅप्चर केलं ना कोकण,
ते म्हणजे तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना, हे काय मी वेगळं हा म्हणून हा काय तेच सांगतोय जाऊन कोकण, पण या इथे येऊन तुम्ही कोकण बघा. म्हणजे मला हे आवर्जून सांगावं असं वाटतं की 80sच्या सिनेमांमध्ये राज कपूर लंडन वगैरे असं दाखवलं होतं त्यांनी, आणि त्यासाठी लोक बघायला जायची. नंतर मग साऊथ मुंबई दाखवायला लागले, गेटवे वगैरे, की बाबा अमिताभ बच्चन फिरतोय आणि गाणी बिणी तिकडची. तसं हा कोकण तुम्हाला आत्तापर्यंत कुठेच बघायला मिळालं नसेल. म्हणजे कोकणातल्या राहणाऱ्यांनी सुद्धा, म्हणजे मी नाटकाच्या दौऱ्यात बऱ्याच चिपळूण ही साईड श्रीवर्धन वगैरे सगळी फिरून झालेली आहे, पण याच्यात अशी जी ठिकाणं दाखवली आहेत ना, अरे काय, म्हणजे मी आत्ता फिल्म बघितली दुसऱ्यांदा, तेव्हा पण म्हटलं अरे काय हे केलं आहे तिने कॅप्चर. तर त्यासाठी म्हणजे तुम्ही फिल्म तर बघाच, फार गोड आहे. आणि या फिल्ममधला ना एक मिश्किलपण आहे, गोडवा आहेच, पण जे विनोद असतात ना, विनोद म्हणजे आपण इतर सिनेमा विनोदी चित्रपट जे आपण पूर्वापार बघत आलो त्याहीपेक्षा वेगळ्या विनोदाची धाटणी ह्याच्यात तुम्हाला बघायला मिळेल, जे सहज आलेले आहेत मुलांकडून. आणि जरी तुम्हाला पोस्टरमध्ये 3 मुलं, तर तुम्हाला वाटेल मुलांची फिल्म आहे, मुलांची, असं नाही आहे, मोठ्या माणसांची सुद्धा आहे. तुम्ही फिल्म बघून जाताना तुम्हाला तुमचे दिवस आठवतील की आपण पण हेच करत होतो, आणि त्याच आठवणीनं तुम्हाला उजाळा देण्यात खूप मजा येईल. तेव्हा चित्रपटाला खूप खूप शुभेच्छा, आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. आणि एक मिनटं, मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे, जो आमच्या सिनेमातला भाग आहे, सो पण ते मी बोलणार नाही, मी ते दाखवणार. आता हे आय एम थँक्यू काय असतं, युजली आय एम सॉरी असतं, पण हे तुम्हाला चित्रपट बघायला मिळेल. म्हणून 16 मे रोजी आमचा चित्रपट एप्रिल मे 99 बघायला नक्की या. धन्यवाद.